ग्राउंड आहे कुटारचा ग्राउंड. म्हणजे लहानपणापासून तर छोटे होतो तेव्हा आम्ही आईस्क्रीम खायला यायचो. आठवणी आहेत भरपूर या ग्राउंडबद्दल. हां, खूप जुन्या आठवणी आहेत. चांगला ग्राउंड, ऐतिहासिक ग्राउंड म्हणतो आम्ही याला, कुटारीचा ग्राउंड. कुठेही आम्ही कुठेही खेळत नाही, पण कुटारची एंट्री आम्हाला खेळायची असते प्रत्येक सीझनला. आयोजनाबद्दल काय म्हणशील? पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी दमदार आहे, या ट्रॉफीकडे तुझं लक्ष जरूर आहे, पण राजेंद्रदादा म्हात्रे यांच्याबद्दल काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आणि चिनू पाटीलला हे ग्राउंड लकी तुमच्यासाठी, याच्यासाठी चिनूनं खूप वर्ष क्रिकेटला दिली दादा, आणि त्याच्यावरती पहिली बाईक प्रत्येकाला क्रिकेटरला वाटतं की पहिली बाईक भेटावी. चिनू पाटीलला ती बाईक भेटली, तुम्ही सर्वजण खुश होता. खऱ्या अर्थाने तुमचे ते बंधू देखील आहेत, काय म्हणशील? खूपच कुटारी असली का आमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर असतो नेहमी, त्यांचा हात. त्यामुळे आम्ही ते जिंकतो आणि यावेळी सुद्धा नक्की जिंकू. चला धीरज दादा पाटील हे होते. चला जाऊयात मॅचकडे, जिथे खेळाचा पहिलं पूर्वार्ध कशा रीतीने रंगेल या अनिकेत म्हात्रे ते देखील बोलतील. नंतर 3 ओव्हर नंतर अनिकेत म्हात्रे गोल्डन मॅन. जाऊयात खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये कशा रीतीनं बॅटिंग होतीये, की गोलंदाज कशा रीतीनं इथे फलंदाजांना जखडून ठेवतात. आवाज याच पैसाचा रायगडच्या मातीतील तुर्बे गावाचा आमचे बंधुतुल्य मित्र साई पाटील यांना खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धन्यवाद. थँक्यू सौरभ. पहिला चेंडू, अंतिम मॅचच्या रणनीतीला आपण पाहतोय. 2 संघनायक आमने सामने देखील पाहायला मिळतील, परंतु सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला आपण कैलास पोरजीला पाहतोय. जहा मॅटर बडा वहा कैलास पोरजी खडा, अशा पद्धतीनं म्हटलं आणि ते त्याने करून दाखवलं. मागच्या मॅचमध्ये पॉवर प्लेची पहिली षटक, खरं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली तिथेच मॅच टर्न झाली असं मी म्हणेन. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉल निघून चालला डोक्यावरून लॉंग स्टॉपच्या दिशेनं, फाईन लेगला बॉल सीमारेषा पार, बॅटची एज घेऊन आलाय चौकार. निर्धारामुचा असुर बाळांची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. आता तो विजय दोन्ही संघांना डोळ्यासमोर दिसतोय, परंतु त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आणि ती लढाई सध्या तरी आपण पाहतोय श्री दुर्गामाता एकता 11 आणि गावदेवी धरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती, परंतु डायरेक्ट हिट येत नाहीये. पंचांचा लेग बाईटचा इशारा. संघाच्या अकाउंटमध्ये सध्या तरी धाव ॲड होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 5 धावा. या अगोदर एक चौकार आला होता ऑन स्ट्राईक. सध्याच्या घडीला संघाचा संघनायक सेना नायक ही भूमिका मागच्या मॅचमध्ये त्यानं पूर्ण केली होती. विथ द बॅट विथ द बॉल अष्टपैलू कामगिरी केली होती. आणि ज्या पद्धतीनं विश्वास विकास शेट केणी यांनी दर्शवला होता अक्षयवरती, तो विश्वास त्यानं मागच्या मॅचमध्ये सार्थ ठरवलाय आणि तोच बॅट्समन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. स्विच हिट आता देखील सक्सेसफुल. बॉल चालला आता थर्ड मॅन रिजनला, एक टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईन पार, आलाय खडखडीत चौकार. चिनू पाटील साठी विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये करण पाटील यांच्याकडनं. आता 2 राहिलेत, परंतु त्यानंतर देखील सेकंड स्पेलमध्ये चिनू येऊ शकतो. संधी आहे, पडला बॉल थोडासा आतमध्ये, इन स्विंगर होता, त्यावरती प्लेसमेंट आपण पाहतोय. आज इराद्यानं उतरलाय संघ. ज्या पद्धतीनं विश्वास विकासदादा केणी यांनी दर्शवला की काल देखील असंच झालं होतं. जो संघ पहिला सामना पराभूत झाला होता, सानवी 11 प्रीतम पाटील बंटी शेट्ट पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. प्रीतम पाटील ज्या संघाचं नेतृत्व करत होतं आणि त्या संघानं पहिली मॅच गमावली, परंतु काय चुका घडल्या हे त्यांच्या लगेच लक्षात आल्या आणि त्यानंतर मात्र त्या चुकांमध्ये दुरुस्ती करत असताना तो संघ क्वालिफाय झाला. इथे देखील जबरदस्त फटका आपल्या स्टाईलनं बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग रिजनला, जिथे सौरभ पाटील उपस्थित आहे. बॉलला फील्ड करेल तोपर्यंत धावा मिळतील त्यात 2 आणि या 2च्या मदतीनं धावफलक दुहेरी अंकात पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 12 आणि ह्याच गतीनं जर धावा उभारल्या तर 60 किंवा त्याहून अधिक पुढे संघ जाताना पाहायला मिळेल. आणि तेच टार्गेट डोळ्यासमोर आहे, कारण की एका बाजूला जर विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना आपण गावदेवी, टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करताना आपण पाहतोय.
यस 4656 फॉर्च्युनरचे ऑनर कृष्णा शेट पाटील रोंजणगावचे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. आता मात्र ही संधी गोलंदाजी करत असताना श्री दुर्गा माता एकता इलेव्हन रोहिंजन संघाच्या ह्या खेळाडूंना ऋत्वी अँड हरिदान 11 श्री दुर्गा माता एकता इलेव्हन रोहिंजन संघ खेळतोय आणि 2 मॅच त्यांनी लगातार जिंकल्यात आणि त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास पूर्णतः पाहायला मिळतो. परंतु त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ त्यांनी देखील पहिल्या पराभवानंतर 2 सामने जिंकलेत. म्हणजे पराभवाची जरूर चव त्यांनी चाकली आणि त्यानंतर विजयोत्सव त्यांचा देखील आपण पाहिलाय. एज घेऊन बॉल तडमॅनला विकेटची चान्स मिळेल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु जुळलं नाही. या नेम जुळला नाही चिनू पाटीलचा, अन्यथा मैदान सोडावं लागलं असतं ते कैलास पोर्जीला. ही जोखीम गरज होती का हा प्रश्नचिन्ह कदाचित खेळाडू कक्षातनं देखील विचारला जाईल. कारण की जोडी जमली आहे, मागच्या मॅचमध्ये देखील धावा दोघांनी कमावल्या होत्या आणि त्याच पार्टनरशिपची गरज या मॅचमध्ये पुन्हा एकदा असेल तिघावदेवी धरण्यासाठी. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पिसारव्याचा उभरता सितारा तेजस पाटीलला पाहतो. एज घेऊन बॉल पुन्हा आता गॅपमधून गली थर्डमॅनला बीट करत असताना बॉल वेगानं सीमारेषा पार आलाय दमदार चौकार. शिक्षक फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनी अंतर्गत स्पर्धा घरून पाहतायत त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा रिव्हर्स खेळायचं होतं, इथे काय घडलंय, लाऊड अपील झाली आहे. सोबत जरूर आपण पाहतो एक्झॅक्टली एका बाजूला टीम एकजुटून अपील करत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु एका बाजूला 2 पंच सध्या तरी चर्चा करत असताना कपिल पारवे मॅन फ्रॉम रांजणपाडा आणि सोबतीनं एजी अर्थात अरविंद म्हात्रे मॅन फ्रॉम वडवलीला आपण पाहतोय. अपील झाली होती परंतु अपील पंचांनी खारिज केली आहे. त्या ठिकाणी पंच दर्शवतात की बॅट आणि चेंडूचा कुठेही स्पर्श नव्हता. कृष्णा शेट पाटील फॉर्च्युनर की सवारी 4656 यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये आहेत. बघा पारितोषिक लावण्यात आलंय. परंतु इथे काय घडलंय समोर स्टेट ऑन द ग्राउंड अगदी धनुष्य बाणासारखा सरळ बॉल साईड स्क्रीनच्या वरतून सीमारेषा पार दमदार हिट षटकार. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अफलातून मागचा फॉर्म जणू काही कायम आहे आणि ते दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण अक्षय गाडगेला पाहतोय. कॅप्टन नॉक मागच्या मॅचमध्ये पाहिली आणि इथे जणू काही तिथनंच पुन्हा इनिंग सुरुवात केली आहे की काय. मागच्या मॅचमध्ये 40 बनवले होते आणि आता देखील त्याच्या बॅटमधनं फटके पाहायला मिळतात. इथे देखील वन्स अगेन आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार, भव्य षटकार, अक्षय गाडगेचा वार. बघा सिरीज साठी विकेटसाठी 5 धावा आहेत आणि त्या धावा फक्त सेमीफायनल पर्यंतच गृहीत धरल्या जातील. फायनल मॅचला त्या धावा गृहीत धरल्या जाणार नाही. ही सूचना आम्ही काल दिली, आज देखील देतोय. ही सूचना लागेल सर्व लाईव्ह पाहत असतील त्यांच्यासाठी. संघमालक सर्व खेळाडू विकेटसाठी 5 धावा आहेत आणि सेमीफायनल मॅच पर्यंतच धावा गृहीत धरल्या जातील. का बॅटिंग चालू आहे, विकास आता खुश आहेत. सलग 2 चेंडू 2 षटकार. तेजस पाटीलला आसमान दाखवत असताना इथे देखील तिसरा येईल की काय, परंतु झेल शक्यता होती परंतु चांगली अटेम्प्ट केली. कदाचित तिथे झेल थोडासा कठीण होता, नि बचावलाय. अक्षय गाडगे नसीब बहादुरो का साथ देता आहे आणि तसं चित्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण पाहतोय कॅप्टन लढतोय आपल्या टीमसाठी. ज्या पद्धतीनं विश्वास टाकलाय माझ्यावरती, एक नौका कॅप्टन होता
खरं तर 24 संघ आपण पाहतो, त्या 24 कॅप्टनपैकी हा नवोदित कॅप्टन मी तरी म्हणेन भरपूर अनुभव त्याच्या पाठीशी नाही आणि त्यांचा संघ फार स्पर्धा देखील खेळत नाही आहे, परंतु तरी देखील विकासदादा केणी यांनी त्याच्यावरती भरोसा टाकला आणि तो का टाकलाय हे मैदानाच्या आतमध्ये अक्षय गाडगे दाखवून देत असताना मागची मॅच जिंकून दिली आणि या मॅचमध्ये देखील सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधनं धावा येतात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात बिनबाद 29 आणि पहिल्या विकेटसाठी सध्याच्या घडीला ही पार्टनरशिप पाहायला मिळते, ती गावदेवी धरणासाठी कैलास पोरजी आणि साथीनं अक्षय गाडगेकडून. बघा लक्षात असू द्या, विकेटसाठी 5 रन आहेत आणि सुपर 3 साठी या धावा धरल्या जातील. बघा लक्षात असू द्या, सुपर 3 साठी आणि शेवटच्या 2 मॅचेस त्या धावा गृहीत धरल्या जाणार नाही. आणि अर्थातच ज्या पद्धतीनं नुकतंच मी वक्तव्य केलं होतं या अगोदर देखील की 6 संघ जे क्वालिफाय होतील त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल याची दक्षता आपण घ्या. ह्या अगोदर देखील मी अनाऊन्समेंट केली होती की असं नाही की पहिल्या दिवशी निघणारा संघ दुसऱ्या दिवशी निघणाऱ्या संघासोबत फाईट करेल असं नाही आहे. तर जे 6 संघ क्वालिफाय होतील 6व्या रात्रीमध्ये लकी ड्रॉ करण्यात येईल आणि तिथे मात्र कोणता संघ कोणत्या संघाशी फाईट करेल हे तुम्हा सर्वांच्या समोर येईल. परंतु 2 षटकांचा खेळ संपला आणि पूर्णतः दोन्ही षटकं राहिली आहेत ते बॅटिंग टीम गावदेवी धरणाच्या बाजूनं आणि ज्या आत्मविश्वासानं त्यांच्या मी तरी म्हणेन संघ मालकांनी दर्शवलं होतं की ट्रॉफी आमचीच आणि इथनं आज आम्हीच क्वालिफाय होऊ, हा जो आत्मविश्वास त्यांनी दाखवला होता. कदाचित ज्या पद्धतीनं मी रामदासजी आठवले यांचे काही जी भाषणं पाहतोय ना तशी काहीशी लगब होती आणि इतक्या आत्मविश्वासानं उत्तरं दिली होती विकासदादा केणी यांनी देखील की नाही आहे काही शंका नाही आहे, नो डाऊट ही ट्रॉफी आमच्या गावात जाईल, आमच्या घरी जाईल आणि जरूर तो विश्वास सध्या तरी आता त्यांचा खेळातनं देखील झलकताना पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकसाठी करण पाटील रोहिंजनच्या यांच्याकडनं 5,000 रुपये चिनू पाटीलसाठी. यस, ह्या अगोदर देखील त्यांनी लावले होते. तर एका बाजूला फॉर्च्युनर की सवारी कृष्णा शेट पाटील यांनी देखील 5,000 रुपये लावलेत म्हणजे 10,000 मिळतील. कृष्णा शेट पाटील यांनी कोणत्याही गोलंदाजासाठी लावलेत परंतु करण पाटील यांनी लावलेत ते चिनूसाठी. हे चिनूला सुवर्ण संधी सेकंड स्पेलमध्ये चिनू पाटील येतो त्याच्यासाठी हे लक्की क्रीडांगण. परंतु सध्या तरी आता त्यांच्या विरोधात 2 षटकात तब्बल धावा खटून काढल्यात त्या 29 धावा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आहे ती टीम श्री दुर्गामाता एकतेलवी रोहिंजननं. यस, पडद्यावरती कोणी पाय ठेवलाय प्लीज समोर. हा ओके, समोर उडवला स्ट्रेट ऑन द ग्राउंड अगदी स्ट्रेट समोर अगदी समालोचक कक्षाच्या बाजूनं समालोचकांना मानवंदना देणारा आणखीन आलाय दर्जेदार रुबाबदार षटकार. आतमध्ये अक्षय घाडगेला आपण पाहतोय, कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्या तरी टॉप लीडिंग स्कोरर आपल्याला पाहायला मिळतो ह्या स्पर्धेचा. हाय स्कोर आपण पाहतोय. कालच्या रात्रीमध्ये धावा बनत नव्हत्या, इथे देखील बॅट सिग्नल पंच दर्शवत आहेत. फलंदाजच्या खात्यामध्ये इथे देखील धावा जातील म्हणजे सध्याच्या घडीला आपण पाहतोय टॉप स्कोरर सध्या तरी आपण पाहतोय. म्हणजे कुठे का होईना रेसमध्ये हा खेळाडू सध्या पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पाटील अर्थात चिनू पाटील या नावानं प्रचलित असलेला हा खेळाडू. फुल्लेंचा हा चेंडू स्लोवर होता आणि कैलास पोरजीला माहीत आहे. एका बाजूला अक्षय गाडगे आक्रमक खेळतो आणि काय घडलंय विकेट ह्या ठिकाणी बहाल केली आहे की काय. कदाचित कैलास पोरजीच्या बॅटमधनं देखील धावा येत होते. अशा पद्धतीनं पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि जिशान सैफी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि ही देखील जमेची बाब असेल गावदेवी धरणासाठी. सध्या तरी येलो ब्रिगेड आपण पाहतोय. ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय की CSK अर्थात चेन्नई सुपर किंग्स जेव्हा संघ खेळतो कॅप्टन कोणीही असो परंतु लीड करत असताना जसं MSDला आपण पाहतोय ना तशी काही भूमिका ह्या टीमची आपण पाहतोय. अक्षय गाडगे जरी या संघाचा संघनायक असला तरी देखील संघाला लीड करत असताना कदाचित कैलास पोरजीला आपण पाहतोय की काय.
कारण की आपण पाहतो बरीच वर्ष रवींद्र जडेजा त्यांनी कॅप्टनशिप केली खरी, परंतु नेतृत्व मी तरी म्हणेन की MSDच्या हातामध्येच होतं. आणि तशा पद्धतीनं सध्या नेतृत्व जरी अक्षय गाडगे करत असला तरी इथे देखील येलो जर्सीमध्ये कैलासपूरची सूत्र हलवताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं त्यांनी रणनीती दर्शवली, मैदानाच्या आतमध्ये विकेट कदाचित सॅक्रिफाईस केली आणि जिशान सैफीला त्यांना मैदानात आणलंय, कारण की संघासाठी ते जास्त हिताचं आहे हे त्यांना देखील माहीत आहे. इथे धावा बांधतायत, धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ते आमचे गुणसंख्या लेखक दर्शवत आहेत त्या 38 धावा आपल्याला टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. एका गाड्याच्या मोबदल्यात सद्यस्थिती आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. श्री दुर्गामाता एकता 11, ऋत्वियान हृदान 11. चांगला चेंडू पडलाय, राईज झाला ह्या खेळपट्टीवरती. बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं दिनेश सरांनी देखील म्हटलं होतं आजवरती जेवढे बाउन्सर आलेत ना ते डॉट चेंडू पाहायला मिळालेत. म्हणजे हुक किंवा फुलचे फटके या खेळपट्टीवरती फार पाहायला मिळत नाहीत. याचं कारण की ते क्षेत्र देखील थोडंसं लांब आहे. डीपमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट जर आपण विचार केला तर ते क्षेत्र मैदानाचं थोडं मोठं पाहायला मिळतंय. आडव्या बॅटनं बॉलला टर्न केलं, डीपमधून मिड विकेट पुढे सरकला. तेजसला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये उत्तम क्षेत्ररक्षण तेजसनं देखील केलंय, परंतु त्याच्या विरोधात गोलंदाजीमध्ये धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 40 for 1. 40 वरती 1 गडी गमावला बॅटिंग करत असताना गावदेवी धरणानं. धावा आहेत. थोडीशी स्मॉल मिस्टेक होती. आमचे गुणसंख्या लेखक रिकरेक्शन करत असताना 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 39 पाहायला मिळतात. उद्या दिनांक 25 अर्थात उद्या देखील 4:30 वाजता रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे. पहिला सामना असेल श्री गावदेवी 11 धरणा, कर्णधार विशाल मडवी आणि त्यांच्या अगेन्स्ट जयदुर्गा रोहितजण, कर्णधार प्रणव पाटील. आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच असेल नरेश शेट म्हात्रे 11 खुटारी, ज्यांचे कर्णधार मंगेश पाटील आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट ड्रीम सोल्युशन रोहिंजण, कर्णधार क्रिश कोपरकर. ठीक 5:30 वाजता आपली रिपोर्टिंग असेल. स्ट्रिक्ट नियम ह्या स्पर्धेचे आपण पाहतोय. तर गावदेवी 11 धरणा संघ आणि जय दुर्गा रोहिंजण, प्रणव पाटील आणि विशाल मडवी आमचा आवाज जरूर ऐकत असतील तर त्यांना विनंती की उद्या ठीक 4:30 वाजता आपण यायचं आहे. धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मडवीला पाहतो. मॅन फ्रॉम घोडगाव, अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूनं देखील इम्प्रेस केलं ह्या स्पर्धेमध्ये. जरूर त्याची देखील महत्त्वाची भूमिका आपण पाहतोय ती ऋत्वियान हृदान एंटरप्राइजेस श्री दुर्गामाता एकता 11 साठी. उद्या देखील नामांकित 4 संघ खेळतील. उद्या देखील रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. मंगेश पाटील अर्थात किरवळीचा हा स्टार क्रिकेटर, अष्टपैलू कामगिरी सध्याच्या घडीला इन्फॉर्ममध्ये आहे. आणि क्रिश कोपरकर अर्थात आपण पाहतोय की पेंदर संघाचा दरम्यान 1700 सरकार प्रसाद शेठ पाटील यांचं देखील आगमन. इथे देखील फटका चांगला, गॅपमध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचेल, मिळेल ती फक्त सिंगल. आता जोखीम घ्यायची नाही. या हे जे पूर्ण आपण पाहतोय क्रीडांगण, आणि हे क्रीडांगण मी म्हणेन चांगलं आणखीन बनवण्यासाठी घडवण्यासाठी JCBची सेवा ज्यांनी पुरवली आहे ते आमचे प्रसाद शेठ पाटील यांचं देखील आगमन आपण पाहतोय. त्यांचा देखील संघ आपल्याला पाहायला मिळेल. आशिष पाटील ज्या संघाला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जरूर ते देखील पुरस्कार त्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज अनिकेत सज्ज झालाय. चांगला चेंडू. इथे काय घडलं, 5 लेगला प्रयत्न केला बॉलला अडवण्याचा, परंतु पंचांचा इशारा बाईज. 1 धाव, लेग बाईज असावी. बाईज, यस. 1 धाव इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 1 धाव देखील खूप महत्त्वाची आहे, कारण की जय आणि पराजय ह्यासाठी 1 धाव देखील पुरेशी आहे. आणि तीच 1 धाव सध्या तरी धावफलकावरती ॲड होत असताना, परंतु जो स्कोर कार्ड वेगानं पुढे चालला होता त्यावरती कुठे का होईना थोडक्यात अंकुश लावण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो अनिकेत मडवीकडनं. 4थं षटक प्रगतीपथावरती. फील्ड प्लेसमेंटमध्ये थोड्यासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफसाईडला डीपमध्ये आपण स्वीपर कव्हर, समोर एक लॉंग ऑफ पाहतो, लॉंग ऑन देखील आहे. डीपमध्ये मिड विकेट, सोबतच डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तैनात आपल्याला पाहायला मिळतंय. फॉर द विकेटचा पुढील बॉल
उडवायचा होता, चांगला चेंडू अपील झाले, हाईट फॅक्टर पंच दर्शवत आहेत. पंचांचं अचूक लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं सुरेख पंचांची कामगिरी पहिल्या रात्रीपासून आपल्याला पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला कपिल पारवे आणि अरविंद म्हात्रे आणि मनोज पवार ही तिकडी आपण पाहतोय पंचांची, ज्यांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. आणि कमबॅकमय हे षटक मी तरी म्हणेन अनिकेत मडवीचं, ज्या पद्धतीनं 3 षटकामध्ये 39 बनल्या होत्या असं वाटलं होतं. आता देखील 60+ धावा पाहायला मिळतील, परंतु अशा मुवमेंटला सध्या तरी धावा फक्त 2 खर्च केल्यात. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 42 धावा, एक 22ची देखील आहे, म्हणजे अशा 3 धावा खर्च झाल्यात. रिदममध्ये थोडेसे अडथळे, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा परतत असताना आपण पाहतोय. दोन्ही एंडनं सामने खेळवले जातात. ह्या क्रीडांगणाचं हे वैशिष्ट्य आहे. आउटफील्ड अतिशय फास्ट आणि सोबत ग्रास देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे क्रीडांगण देखील प्रॉपर आहे. कुठेही जर आपण विचार केला तर क्रीडांगणाची जी बाउंड्री आहे ती छोटी नाही आहे, मोठी काही ठिकाणी पाहायला मिळेल परंतु छोटी नाही आहे. चांगला चेंडू, इथे देखील फक्त मिळेल ती सिंगल. दरम्यान 43-43 धावा. कमबॅक जो आवश्यक होता तो कमबॅक मिळवला आहे, कारण की ज्या पद्धतीचा स्टार्ट मिळवला होता गावदेवी धरणानं ते पाहता जर त्यांना 55च्या आतमध्ये जर रोखलं तर श्री दुर्गामाता एकता इलेव्हन संघ खुश असेल, कारण की त्यांना माहीत आहे बॅटिंग ऑर्डर आपली देखील चांगली आहे, धावा आपण देखील चेस करू शकतो. परंतु 60+ झाल्या तर इथे मेहनत जास्त करावी लागते. इथे देखील आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, काय घडलंय असं वाटलं होतं एका मोमेंटला की चेंडूनं चकवा दिलाय की काय फिल्डर्सला, परंतु स्वतःला सावरत असताना बॉलला अडवलंय. षटकाची झाली सांगता पाण्याची मागणी केली जाते, तर बघा लवकर 12th मॅन पाणी घेऊन जायचं आहे. 4 षटकांचा खेळ ह्या ठिकाणी पूर्ण झाला. ह्या षटकामध्ये गोलंदाजी लाजवाब राहिली ती अनिकेत मडवीची, आणि एकंदरीत जर 4 षटकानंतर स्कोर कार्डवरती लक्ष केंद्रित केलं तर ज्या धावा 13च्या सरासरीने येत होत्या त्यावरती अंकुश लागलं, आणि आता 4 षटकानंतर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं 11च्या सरासरीनं 44-44 या अंकावरती. पालख्या निघाल्या आहेत आणि आपण पाहतो की उद्या एकविरेची यात्रा आपण पाहतोय आणि मोठ्या संख्येनं भाविक भक्त आपल्याला कार्ला गडावरती देखील पाहायला मिळतील. सर्वांनाच आपण शुभेच्छा देऊ त्या यात्रेनिमित्तानं. आज जरूर आता काहीसा कालखंड राहिला, 12 नंतर आपण पाहतोय जी चाहूल लागली आहे साऱ्या एकविरा भक्तांना, जरूर आपण पाहू शकाल. उद्या अंकित यांनी काहीतरी मॅसेज दिलाय स्क्रीनवरती, आपल्याला त्या गोष्टी पाहायला देखील मिळत आहेत. सध्या तरी ड्रिंक्स ब्रेक झाला होता आणि ऑपोजिशन संघाला काय मॅसेज देतात की काय, कारण की आता त्यांच्या गावचा गोलंदाज आहे सुजलला आपण पाहू शकाल, जो गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंकित तता आणि एका बाजूला विघ्नेश, जे आपल्या गावचे 2 खेळाडू आपल्या विरोधात खेळत आहेत आणि त्यांच्याशी काही चर्चा अंकित करून आलाय. परंतु नेमकी काय चर्चा घडली, मैत्रीपूर्ण काहीसे संबंध आपण पाहतोय, परंतु लीग फेस जिथे आपण पाहतोय व्यावसायिकता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्यावसायिक स्तरावरती हे खेळाडू खेळत आहेत असं म्हणावं लागेल, कारण की निवडक हे खेळाडू आपण पाहतोय. फील्ड प्लेसमेंटमध्ये चेंजेस गोलंदाजाकडनं ही फील्ड सेटअप करण्यात आली आहे, ती जिशान आणि अक्षयसाठी. सुजल पाटीलला आपण पाहू शकाल, डेट ओव्हरचं महत्त्वाचं षटक त्याच्या कांद्यावरती. सुरुवात चांगली आहे परंतु शेवट जास्त मॅटर करतो असं आपण नेहमी म्हणतो, परंतु हा शेवट कसा असेल याकडे तमाम चाहत्यांचं आणि दोन्ही संघाच्या पुरस्कर्त्यांचं लक्ष लागलंय. पहिला बॉल डॉट आलाय. जिशानच्या अगेन्स्ट बॉल डॉट टाकणं सोपं कार्य नाही आहे, परंतु नेहमीच आपण पाहतो किरवलीसाठी देखील हा खेळाडू चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि आज विश्वास देखील दाखवलाय तो ऋत्वियान हृदय एंटरप्राइजेसची दुर्गामाता एकता इलेव्हन रोहिजन टीमनं. प्रत्येक मॅचमध्ये त्यानं स्वतःला सिद्ध केलंय, कारण की 2 मॅच सलग जिंकल्या होत्या, तिसरी जिंकून सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न या संघाचा देखील पाहायला मिळेल. पहिला डॉट आलाय. सेकंड बॉल राईट मोर द विकेटनं
आता देखील पडला बॉल राईज झालाय, पंचांकडे कटाक्ष टाकलाय आणि पंचांचा इशारा बॉल वाईट. आणि सध्या तरी चॅलेंज करण्यात आलंय पंचाच्या डिसिजनला. रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा. आता तिसरे पंच ऍक्शन मध्ये असतील. व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. 1 बाउन्स. 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग देखील या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि आता मात्र म्हणजे एक बाउन्सरची मुभा देखील संपली आहे आणि सोबत बॉल देखील वाईट आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजच्या भरपूरच डोक्यावरून हा बॉल निघून गेलाय. पंचांनी ते हेरलं आणि वाईटचा कॉल आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव आणि धावफलकावरती धावसंख्या 45. 45 धावा. पुढील चेंडू. आता समोर टाकलेला बॉल. ड्राईव्ह चांगला आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक केतनच्या हातून घडली चुकी. बॉल सीमारेषा पार फरार. मिळतील धावा 4. शकतात. एक चुकी इथनं या स्पर्धेचा निरोप आपल्याला घ्यायला लागू शकतो. आणि केतनकडनं घडलेली ही चुकी. महत्वाचा फिल्डर्स आहे या संघाचा. त्याच्याकडनं ती चुकी आपल्याला पाहायला मिळाली. धावा 4 मिळतील. जमेची बाब की इथे या अंतिम मुवमेंटला मात्र ह्या धावा दरम्यान आपण पाहतोय आमचे 1700 सरकार प्रसाद शेट्ट पाटील यांना आपण मंचावरती पाहतोय. खरं तर ह्या विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा आपण पाहतोय तिथे तिथे प्रसाद दादा यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. एका हाकेवरती जेसीबीची सुविधा लगेचच ते पुरवत असताना आपण पाहू शकाल. जे युवा उद्योजक आहेत आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील ते इनॅक्शनमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतात. जरूर त्यांचे कटआउट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती देखील. रिदममध्ये पुन्हा अडथळे काहीशे पाहू शकाल. अतिशय देखणी ही खेळपट्टी देखील आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं ह्या क्रीडांगणाविषयी धीरज दादा पाटील यांनी देखील म्हटलं की हे ऐतिहासिक क्रीडांगण आहेत. भरपूर साऱ्या स्पर्धा ह्या क्रीडांगणावरती कैलासवासी रोहिदास स्मृती हे क्रीडांगण आपण पाहतोय. इथे भरपूर साऱ्या स्पर्धा होत असतात आणि चर्चेत स्पर्धा असतात. नामांकित स्पर्धा खास करून चैतन्येश्वर फुटारीची स्पर्धा नेहमी चर्चेत राहते. जिथे जास्त षटकांचे अर्थात 6 षटकांचे देखील सामने आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सुजल पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना समोर मैदानाच्या आतमध्ये जीशान एज घेऊन बॉल मागे. काय घडतंय? नसीब बहादुरों का साथ देता आहे. आणि तिथे काय म्हणावं, नशिबानं दरवाजा उघडलाय की काय. बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप गेलाय. चौकार मिळतोय आणि या 4च्या मदतीनं 50चा आकडा देखील पार झालाय. आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 53 धावा. आपण पाहतोय कृष्णा शेठ पाटील यांचा कटआउट देखील आहे. त्यांच्या बॅनरला डायरेक्ट जर बॉल हिट झाला तर 11,111 कॅश प्राईज आता वाढण्यात आलंय. कारण की आता फार चेंडू शिल्लक नाहीत. इथे देखील फुल अँड सक्सेसफुल डिलाइटफुल बॉल सीमारेषा पार गुल आणि धावा मिळतील 6. आणि या 6नं मात्र धावफलक 59 59 या अंकावरती. चौकार त्याच्या ह्या षटकामध्ये मिस फिल्डिंग वरती आलेत आणि त्याचा बेनिफिट मिळाला तो गावदेवी विद्यार्थ्यांसाठी. षटकार ठोकत असताना 59 वरती हे धावफलक पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा रिदम मध्ये अडथळे. षटकातील हा 2 चेंडू शिल्लक आहेत. स्टील टू गो आपण पाहतो 2 चेंडूंचा खेळ इथनं शिल्लक आहे. या 2 वरती जर एखादा मोठा फटका 60+ धावा इथे आज डिफेंड होताना आपण पाहिल्यात. म्हणजे पुन्हा आव्हान जड जाऊ शकते. ते ऋत्वी अँड रीदा एंटरप्राइजेस श्री दुर्गामाता एकता 11ला. बॉल थोडासा दूर ठेवला. आता देखील बॉल निघून चालला थर्ड बॅनला.
काय घडतंय काय घडतंय आता मात्र सध्या तरी नशिबानं साथ दिली आहे ते जिशान सैफीची आणि गावदेवी धरणाच्या संपूर्ण शिलेदारांची. पुरस्कर्ते खुश आहेत. खर तर मी म्हणेन गोलंदाजानं काय चुक्या केल्यात हे कळत नाही, कारण की तो देखील म्हणतोय मी प्रयत्न करतोय विकेटसाठी, मी देखील जी जान लावतोय आणि दोनदा यष्टांच्या मागे झेल झाले ड्रॉप आणि एक षटकार आला जरूर, परंतु एक मिसफील्ड देखील पाहायला मिळाली. या षटकात किती धावा आल्यात त्यापेक्षा किती चुका घडल्यात ह्या मात्र मोजाव्या लागतील. त्या जरूर श्री दुर्गामाता एकता 11 ह्या टीमला धावा बांधतायत. 60चा पल्ला देखील पार झालाय. 63 63 धावा स्कोर कार्डवरती. आता देखील लांब लचक मोजून मारलेला षटकार. ज्या पद्धतीनं म्हटलं जात होतं की ह्याच क्रीडांगणावरती प्रॅक्टिसला फक्त नीरज मात्र इतक्या लांब षटकार ठोकतोय आणि आता जिशान सैफीनं देखील दाखवलंय की मी देखील ठोकू शकतोय आणि अंतिम बॉलवरती शेवट केलाय गोड आणि धावा धाफलकावरती पोहोचल्यात त्या 69 वरती 70चं मोठं टार्गेट विजयासाठी चेस करावं लागेल. परंतु तुर्तास आपण बोलूया स्वागत कक्षामध्ये जिथे आज ज्यांचा बुलंद आवाज पूर्ण दिवस रात्रीमध्ये ऐकला आमचे सौरभ पाटील यांचा आपण करूया शुभ सन्मान. तर यायचा आहे सौरभ पाटील ज्यांचं आज आपण समालोचन ऐकलं. आपल्या विभागातील एक नामांकित समालोचक, पहाडी आवाज आणि बुलंद आवाजानं जरूर संपूर्ण रायगड ठाणे मी विनायक मात्र यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सौरभ पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा आल्या त्या 25 धावा. आपण पाहतोय दैसरचा बुलंद आवाज ज्यानं रायगड ठाणे धनानून सोडलं आपल्या आवाजानं. एक पहाडी आवाजाचे धनी आपण पाहतोय देवाची ज्यांच्यावरती विशेष कृपा आहे. आई भवानीचा आशीर्वाद, कुलस्वामिनीचा आशीर्वाद आणि इतका दमदार आवाज आहे की सातत्यानं जरी मायक्रोफोनवरती हा आवाज गुणगुणत असला तरी हा आवाज कधी बसलेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आमचे परम मित्र आहेत. जरूर त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. खेळाचं दुसरं सत्र देखील त्यांच्या शुभवाणीतनं आपण ऐकणार आहोत. धावा बदल्यात 69-70चं भलं मोठं लक्ष या क्रीडांगणाच्या दृष्टिकोनातनं हे लक्ष फार मोठं आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे, कारण की तुर्ब्याच्या मैदानावरती 90चा पल्ला देखील पार झाला होता. ACC रोहिंजननं तो कारनामा केला होता. ऋतिक पाटील तिथे बरसला होता. या मॅचमध्ये देखील चिनू पाटीलला बरसावं लागेल. सोबतीनं जरूर चांगला खेळ सौरभ पाटीलला करावा लागेल तर मॅच जिंकू शकतात. कसं असेल दुसरं सत्र खेळाचं हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल सौरभ पाटील यांचा. तुर्तास मी घेतोय राजा. आपण जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. या आपण टॉस करू इथे. नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय लढत तुम्ही पाहणार आहात. 1700 सरकार प्रसाद पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय 4773 अनिकेत शेठ म्हात्रे गोल्डन मॅन. या स्पर्धेचे तुम्ही या स्पर्धेमध्ये ज्यानं संघमालक नितीन शेठ केणी दर्नागाव स्वागत आहे आपलं या मुख्य व्यासपीठावरती आणि सत्यमजी पाटील स्वागतम स्वागतम. नितीन दादा खेडी स्वागत आहे. टॉस करू. विकास दादा खेडी टॉस करूया आपण. या 15 ओव्हरची मॅच. हा कॉमेंटेटर घरी जातील, लाईव्ह वाले स्कोरर फक्त लाईट चालू राहील. पण ही मॅच जर कोणाला जर ही मॅच पाहायची असेल तर लाईव्ह नाही. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला टॉस करू. या अनिकेत मात्रे आणि प्रसाद पाटील दोन कॅप्टन. चला छापा काटा. छापा इज कॉल. चला काटा आलाय. प्रसाद टॉस जिंकला. डिसिजन थांबा 2 मिनिटं विचारून सांगतो. असा नाही लगेच इथेच सांगा. बॅटिंग की फिल्डिंग? बॅटिंग. 15 ओव्हरमध्ये किती स्कोर माराल? 150 रन. कोण बॅटर आहे? 150 रन. काय तुम्ही दोघं कॅप्टन दिसता पण बॅटर अजून कोण आहेत तुमच्यामध्ये? आशिष पाटील, प्रणव पाटील, प्रसाद पाटील, मुकेश पाटील, गौरव प्रथम, पूर्ण संघ वैभव पाटील. चला शुभेच्छा तुम्हाला. अनिकेत जर तू टॉस जिंकला असता तू काय घेतलं असतं? बॉलिंग. पण आता बॅटिंग करायची आहे. मग 15 ओव्हरमध्ये किती धावा कराल? तुम्हाला बॅटिंग करायची या आणि फिल्डिंग करणार ते. चला तुम्हाला फिल्डिंग करायचे. 15 ओव्हरमध्ये कितीपर्यंत तुम्ही धावा डिपेंड कराल? 200.
शुभेच्छा देऊ दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जाऊयात match थँक्यू कडे. थँक्यू. दरम्यान आपण पाहतोय आमचे नितीन शेट केणी दादांचं देखील शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. अंशिका 11 ह्या नावानं भरपूर संघ उतरत आहेत आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आणि जरूर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सोबत आमचे मित्र सत्यवान दादा यांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अतिशय उत्तम सिंगर देखील आहेत ते, त्यांचा गोड आवाज आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल, वाईट बॉलचा इशारा. वाईट बॉलनं सुरुवात झाली आहे बॉलिंग ट्रॅकवरती. कैलास पोर्जीला तुम्ही पाहता 70चं टार्गेट समोर, ते पार करायचं 5 ओव्हरमध्ये. 14ची सरासरी प्रति षटकामध्ये. पुढचा बॉल, आणखीन एक वाईट बॉल. 14ची सरासरी या मॅचमध्ये. सुरुवातीला 2 सामने जिंकलेत चिनू पाटीलच्या हितव्यानं हिदीनं एंटरप्राइजेस श्रीदुर्गाबाता एकता 11 रोहिंजन टीमनं. आणि ही मॅच महत्वाची आहे. दुसऱ्या बदला पहिला सामना हरला, त्यानंतर लागोपाठ 2 विजय. पटका चांगला लोधी कार्पेट बॉल चाललाय जिशाम सैफीकडे. तोपर्यंत मिळती एक धाव, पण थ्रो खराब. अशा धावा बागात पडतील. तो थोडासा खराब आला. चिनू पाटील त्याच्या सोबतीला तुम्ही अनिकेत मडवीला पाहताय. दोन्ही टीमचे संगमालक गावदेवी दर्ना टीमचे विकासदादा केणी आणि त्यानंतर नितीन शेठ केणी. स्वागत आहे तुमचं देखील. जबरदस्त संगमालक. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय धीरजदादा पाटील आणि त्याच्यानंतर परागदादा पाटील. यो मॅच पडटली विकेट महत्वाची चिनू पाटीलची ती आली आहे. कैलास पोर्जीला यासाठी आणलं. ही विकेट महत्वाची आहे, ती घेतली आहे. विकेट सत्तर धावेचं भलबोट डोंगर पार करायचं. ही मॅच तर खूप महत्वाची आहे, पण याच्यानंतर जी मॅच होणार आहे ना, ती लाईव्ह नाहीये मित्रांनो. ती पाहण्यासाठी गर्दी होईल. अनिकेत म्हात्रे, प्रसाद पाटील कुठे गेले? कपडे बराबर. जर्सी, स्पेशल जर्सी त्यांना पुरस्कृत करण्यात आल्यात, त्यांचं देखील स्वागत. अपील तुम्ही पाहिली ते काय घडलं. डायरेक्ट हिट, पण विकेट लेग बिफोरची विकेट. सौरभ पाटीलची विकेट लेग बिफोर. OUT फलंदाज बाद. आता आणखीन एक धक्का. तेजस पाटील आला मैदानामध्ये. पहिली विकेट हॅट्रिक डे नाईट सोलागा प्रीमियर लीग मध्ये कैलास पोर्जीच्या नावावरती.
पुढचा बॉल. हा बॉल स्टंपच्या जवळून गेला. दोन ह्या डोक्यावरती तुम्ही पाहिलंय. विकेट तेजस्वी महत्वाची, तो देखील बचावला. 4 बॉल 4 रन स्कोरबोर्ड वरती. 70चं डोंगर पार करायचं. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं उडवला. बॉल चालला पहिला टप्पा घेत. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणार कडकनाथ चौकार. कडक चौकार पाहिला. आणखीन एक मिड ऑन बीट बॉल लॉग ऑनला फरार. तेजस पाटीलच्या बॅटमधनं शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार. स्कोर पुढे चालला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा धबलकावरती 12ला 2. प्लेयर अनिकेतच्या टीम मध्ये मनीष मात्रे स्वागत आहे. मेट्रोचे ते सुपरवायझर आहेत पण ते जॉबला जातात का नाही तरी देखील पेमेंट. वा वा असा धरायला लागतो. मनीष शेठ मात्रे स्वागत आहे आपलं. ऐकून आहेत ते. नेक्स्ट मॅच देखील महत्वाची आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. टीमचा कॅप्टन अक्षय घाडगे बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्या समोर अनिकेत मडवीला तुम्ही पाहता. पार्टनरशिप गरज आहे. ऑन द कार्पेट बॉल चला बॉन्डलाईच्या दिशेने. लॉंगरचा फिल्डर वेगाने आला. थोडे मिसफिल याचा फायदा. लगेचच 2 रन. दोन स्कोर पुढे चाललाय. धावा धापलकावरती 14. आणि विकास केनी यांचा जो ट्रम्प कार्ड आहे ना अंकित पाटील तो बाहेर आहे. नाही ते इंजर्ड नव्हे तर ते टीम मीटिंग. विकास दादा केणी आणि अंकित पाटील यांची मोठी टीम मीटिंग आहे. ते लीड करतायत. स्वागत आहे. यो बाय साइड अपडेटली ही चर्चा आता निघून नागाशी केली विकास दादानी अंकितनी. आणि लगेच त्यांचा वेत बॉल न केली किस घेतलं चुंबन. विकेटचं पतन. फॉर्नेचर डिस्टन्स ठोकणी जाय. प्रतिष्ठा झाली. टीव्ही वरती आपण देखील आपल्या डोळ्यांना पाहिलं. आपण देखील भाग्यवान आहोत. खूप वर्षाची प्रतीक्षा लागली. त्यानंतर 25 नोव्हेंबरला अयोध्यामध्ये 25 नोव्हेंबर 2025 अयोध्यामध्ये भगवा देखील फडकला गेला. आणि हे जय श्रीरामाचं संगीत हिंदू आपण हिंदू आहात अभिमान आहे प्रत्येकाला. आणि खऱ्या अर्थानं याच रायगडच्या पावन स्पर्शानं ज्यानं मराठी मौलाना एकत्र घेऊन ज्यानं स्वराज्याची स्थापना केली. मराठी असल्याचा अभिमान प्रत्येकाला. आणि गर्वाने सांगा आम्ही हिंदू आहोत. डीजे मास्टर जबरदस्त संगीत. हा बॉल खूप चांगला आहे. डीजे परू आता ते गाडीमध्ये असतील. डॉट बॉल. नक्कीच प्रसादचा समोर स्क्वॉड बसलाय त्याच्यावरती. यावर नंतर कॅमेरामॅन समोर हे बघा समोर स्क्रीन वरती सर्व हे प्रसादचे सर्व खेळाडू बॅट ते देखील सज्ज. त्यांच्याचकडे बॉल चाललाय की काय. पाठवलाय बॉल लॉंग 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 बिग वे आलाय. कडक 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 कडकनाथ शॉट षटकार.
कडक फटका होता ना, नाद देखील आमचे पाहतायत की हा कडकनाथ शॉट आहे. चॉकलेट बॉम्बचा हॅन्सम ब्लॅक डायमंड ऑफ कुटारी स्वागत आहे. खूप प्रेम आहे त्याच्यावरती सर्वांचं. छोटा मुलगा तो पाहतोय, उद्या शाळा आहे बाबा. सुट्ट्या लागल्या का? ऑल द कार्पेट बॉल चालला लॉंग ऑफला. प्रीमियर लीग आली, स्पर्धा आली, आता सोलागाव प्रीमियर लीग देखील आली की त्यांच्या शाळेला सर्वांच्या सुट्ट्या असतात. एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती 21. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. सिंगल तर झाली आहे, डबलचा प्रयत्न नसणार आहे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं 2 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती 22 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 47 ची गरज. या प्रसाद पाटील, प्रसादला आता ऊन लागतोय की काय आम्हाला देखील चिंता झाली. जादूची टोपी, ब्लॅक टोपी, दोन्ही टीम मॅच देखील एंटरटेनमेंट. मजा येईल त्या मॅचला. अठरा बॉल 48, 16ची सरासरी प्रति षटकामध्ये. सामना अजून संपला नाहीये जोपर्यंत तेजस पाटील आणि केतन पाटीलची पार्टनरशिप आली तर. डॉट बॉल. जिशान सैफीला तुम्ही पाहताय, त्याला अमर्थित केलं या ओव्हरमध्ये. डॉट बॉलनं त्याला सुरुवात केली. स्टॅट अक्षयनं करून दिला, कैलासपूरच्या अक्षयनं. आणि त्यानंतर जिशान सैफीचे देखील मोठे षटकार तुम्ही पाहिले. भव्य आणखीन एक पुण्यात टाकला याच्यावरती. प्रत्यल्ला केलाच नाहीये. डॉट बॉल आला. जिशानची चर्चा आम्ही तुर्व्याच्या क्रीडा नगरीमध्ये केली की कित्येक दिवस सराव नाहीये, आणि त्या मॅच नंतर आम्ही बोललो त्याला सहजपणे की या मॅचमध्ये अर्धशतक लगावशील, आणि ते अर्धशतक देखील आलं. हा बॉल तुम्ही पाहता यष्टांच्या जवळून गेला असावा. वाईड बॉल. एक न स्कोर पुढे चाललाय. धावा फलकावरती 23 या आकड्यावरती. 16 बॉल 47 ची गरज आहे या मॅच मध्ये. वैभव बिअर शॉपचे मालक आमचे वैभव दादा पाटील या आमच्या व्यासपीठावरती स्वागत आहे. वैभव दादा पाटील तुमचं. आणखीन एक डॉट बॉल. तेजस पाटील महत्वपूर्ण पण योमे साइड डेफिनेटली यष्टा दाखवल्या. घराचे दरवाजे खुले ठेवले ना चोरी होणारच. इथे विकेटची चोरी झाली आहे. यष्टा उद्ध्वस्त, फलंदाज तेजस ची महत्वाची विकेट. मिथुन दादा पाटील दही सर हे देखील मॅचला एन्जॉय करतात. मिथुन दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्रिकेटला प्रेम आहे. या परिसरामध्ये मॅच असल्या मिथुन दादा पाटील नक्कीच येतात. दहीसरचे स्वागत आहे, आमचे भाऊवत आहे. त्यानंतर तुम्ही पाहता वैभव दादा पाटील यांचं शुभागमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
फटका बॅटच्या मधोमध आला आणि त्याला पाठवलाय. बॉल चाललाय ढगात लाइटिंग गेट. जो कोणी आम्हाला लढतो तो डायरेक्ट दिसतो ढगात ठोकणी जसा. समीकरण तुमच्या समोर 13 बॉल 41. उंच गेला तेवढा लांब ढगात लाइटिंग करत हा विघ्नेश पाटील. किरवलीचा पट्ट्या ठोकतोय षटकार. येईल का शेवटच्या बॉलवरती चान्स जरूर घेणार विघ्नेश. इथून देखील सामना बॅटिंग करणार टीम जिंकू शकते. मोठे हिट मोठा हिट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये डॉट बॉल. आणि आता समीकरण तुमच्या समोर एक स्टॉली पाणी लगेचच घेऊन जायचं आणि समीकरण 12 बॉल 41 ची गरज. नेक्स्ट मॅच 15 ओव्हरची तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. हा सोलागाव प्रीमियर लीग एवढ्या प्रीमियर लीग पाहिल्या पण कधी संघमालक पाणी घेऊन जाताना पाहिलं नाही. एकदा जोरदार टाळ्या. बघा संघाचा संघमालक कसा असावा हे प्रत्यक्ष उदाहरण विकासदादा खेणी आणि त्यांचे गायक देखील नितीनदादा खेणी आमचे त्यांची सुपुत्री एक संगीत देखील ऑर्केस्ट्रामध्ये जबरदस्त गाते पाहिलंय. बॉल चालला हो 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 व्हाट अ कॅच. एकदा जोरदार टाळ्या. जीशान सेपी बॅटिंग बॉलिंग आणि त्यानंतर फिल्डिंगचा दर्जा. टीप लायचेल व्हाट अ कॅच. असेल मित्रांनो टाळ्या बिंदास वाजवा. काय जबरदस्त स्टँडर्ड फिल्डिंगचा दर्जा. जिशान होते म्हणून कॅच घेतली विकेट. त्याच्यावर दुसऱ्या फिल्डर असते त्यांची हाईट खूप काही सांगून जाते. त्यांची जंप घेतली थोडे हलकेशा हवेमध्ये पाहिलं आणि त्यानंतर कॅच. अंकित पाटील असते ना
तर ती कॅच झाली असती का नव्हे. पण काही नाही, क्रिकेटमध्ये चुक्या होतात अंकित, काही हरकत नाही. नाही बरोबर, जबरदस्त हा षटकार गेला असता जर तरला. क्रिकेटला नाहीये महत्व, प्रेझेंट काय याला खूप महत्व असतं. षटकातील पुढचा बॉल क्रिश पुर्जियाला, ऑल द कार्पेट बॉल चाललाय. बॉडी लाईनच्या इथून खेळाडू येणार वेगानं. दुसरी धाव, आता स्तंभला हात लागला, बॉल लागलाच नाही, निराश आहे. कैलास दादा तुम्ही पाहता विकेट किपरच्या भूमिकेत या बॉलवरती धावा मिळतात. 2-2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 31 या आकड्यावरती. गती कमी केली. वाईड बॉलचा इशारा. रिव्ह्यू घेतलाय. चला फिल्डिंग करणार टीम सोलागाव प्रीमियर लीग डे नाईट हा दुसरा. याच्या अगोदर याच परिसरामध्ये गौदवी तुर्बेमध्ये आपण पहिल्या वर्षामध्ये कसं आयोजन असावं, मोहनदादा भोईर, संकेत पावशे त्यांची पूर्ण टीम दमदार दर्जेदार रॉयल असं आयोजन पाहता शरी प्रेमात आम्हाला देखील त्या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. स्वागत आहे. संकेत पावशे असतील आमचं मोहनदादा, स्वागत आहे. फेर आहे, डॉट बॉल. नाही, जेव्हा 11 प्लेयर, जेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय 11 उतरल्या टीम, त्याच्यानंतर अंकित जेव्हा बसले तेव्हा मॅचेस जिंकत गेल्या. उडवलाय उंच उंच जिशान सैफी, जिकडे पाहावं तिकडे तोच दिसतोय आणि बॉल देखील त्याच्या हातामध्ये जाऊन आणखीन एक झेल पकडलाय. विकेट घेतल्यात. पहिली मॅच अंकित पाटील खेळले, सामना गमवावा लागला. दुसऱ्या मॅचला विकासदादा केणी उतरले, सामना जिंकला. तिसऱ्या मॅचला ते तिथे बसले, सामना जिंकला. अंकित जसा जसा बाहेर आला तसा तसा तुम्ही मॅच जिंकत गेल्या. ही स्ट्रॅटर्जी नव्हती, हा लिंबू होता. स्वागत आहे अंकित पाटील, आमचे चांगले मित्र आहेत. उडवलाय चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ठोकला. ऋषिकेश मातेनं षटकार. आल्या कडक ठोकला षटकार. 7 बॉल 33ची गरज. मोठा हिट या बॉलवरती हवा आहे. गती कमी केली, बॉलनं टर्न, डायरेक्ट हिट, विकेट. आणि आता समीकरण 6 बॉल 33ची गरज. नाही, जेव्हा आम्ही विकासदादांशी चर्चा केली ना मगाशी इथे आमच्या सोबत, ते बोलले की 70 तेव्हा झाले बाबा, तुमचा खऱ्या अर्थानं शब्द खरा ठरला. 70 झाल्या आणि बक्षीस पण तुम्ही. चला शुभेच्छा देऊ. ते बोलले की 70 तरी टार्गेट ठेवायला हवं, पण 70 धावा. विजय पवार आणि
राजेश मादे याच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राईज. राजकुमार साठी कॅश प्राईज जर सामना जिंकला तर राजकुमार साठी कॅश प्राईज लागलंय. चला नेक्स्ट मॅच. तुम्ही देखील गाड्या तयार ठेवा, तुम्हाला देखील आता उतरायचं आहे. पहिलाच कमी गतीचा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दुसरी धाव पूर्ण. समीकरण तुमच्या समोर 6 बॉल 5 बॉल. आता 31 ची गरज आहे. 5 बॉल 5 षटकाले तर मॅच सुपर होऊ शकते. उडवला एम एस टायमिंग. तिथे तुम्ही विपुल पाटीलला टिपला जेल विकेट. पहिले 15 ओव्हरची मॅच होणार की मनोज पवार आणि अनिकेत मात्रेची मॅच. चला मनोज पवार आणि अनिकेत मात्रे ती मॅच लाईव्ह झाली पाहिजे. असे अनिकेत पण खूप वर्ष क्रिकेट केले ना मनोज, लक्षात असू द्या. डॉट बॉल. पुढचा बॉल डॉट बॉल. पवन देखील काम तमाम केलंय आज पवननं. पहिल्या मॅच मध्ये 13 डिफेंड केल्या. A1 पवन कमाल करतोय. बघा ते पैसे जमा झाल्यात. विजय पवार आणि त्याच्यानंतर राजेश मादे. आणि आज भावेश जिकडे पाहावं तिकडे कॅचेस जिशानच घेतोय. तुमचा रेकॉर्ड मोडला आता. तुमचा पहिलं नाव नाहीये. कधी चर्चा झाली आता बघाची. राहुल म्हणतोय की 1 नंबर मॅच सामना आम्ही पराभूत झालोय पण आम्ही फ्रंटला आहे. पण आता जिशानने खूप कॅचेस पकडल्या या मॅचमध्ये ना. 3 जेल पकडल्या. विकास दादा तुमचं आता स्वागत. चेहऱ्यावरती स्मित असतं तुमच्या. आणि अंकित पाटीलनं या शेवटची जोडी आणि शेवटचा बॉल. माऊली भोईर षटकार षटकार लागवा. लोकडा 500. नाही नाही देऊ माईक देऊ. आणि सामना जिंकलाय या आमचे विकास दादा खेळी. जरा एक शब्द विकास दादा आले आले ते आले. सामना जिंकलाय. काल देखील संघ प्रीतम पाटीलचा निघाला, आज निघालाय तो टीम कॅप्टन अक्षय घाडगे आणि टीमचे पुरस्कार गावदी विदर्ना नितीन दादा केणी, विकास दादा केणी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सामना जिंकल्याबद्दल. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित केलं चैतन्य क्रीडा मंडळ कुठारी फोर्स डिवाइस आयोजित वाट नंबर 1 सोलागाव प्रीमियर लीग वर्ष पहिलं आमच्यावरती आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी राजेंद्रदा मात्रे असतील त्यांची पूर्ण टीम असेल त्यांना खूप शुभेच्छा देऊ. आणि या मॅचचा मला मॅच नो डाऊट एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा. अक्षय घाडगे ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 31 धावा 3 विकेट घेणारा ठरलाय तो मॅन ऑफ द मॅच. राजकुमार या 2000 रुपये तुम्हाला लगेच ऑनलाईन करू आम्ही ते स्टेजवर या. चला धीरजदादा पाटील, परागदादा पाटील तुम्ही या स्पर्धेमध्ये संघमालक म्हणून खऱ्या अर्थानं उतरलात, विश्वास दाखवलात. हार जीत क्रिकेटमध्ये होत असतं आणि 365 दिवस वाट पहा. पुन्हा एकदा स्पर्धा येईल. तुम्हाला पुढच्या वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. आणि मॅन ऑफ द मॅच या लवकर या फास्ट. अक्षय गाडगे कॅप्टन आणि राजकुमार राजकुमार मात्रे या तुम्ही देखील या.
जिशानसाठी कॅश प्राईज आहे 500 रुपयाचं. रोशन शेठ रुपेकर, जिशान या 500 लवकर लोकडा.